नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आज 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी गंगापूर धरणालगतच्या सावरगाव येथील संगमेश्वर महादेव मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात एक विशेष पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या उपक्रमाला मुक्त विद्यापीठाच्या विविध विभागातील तब्बल 80 विद्यार्थी शिक्षक वृंदांसह 50 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत यशस्वी सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे, कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांनी भूषवलं आणि त्यांच्या समवेत डॉक्टर जोगेंद्रसिंह बिसेन कुलगुरू आणि दिलीप भरड कुलसचिव या मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली। या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक राजेंद्र वाघ, संचालक राष्ट्रीय सेवा योजना डॉक्टर दयाराम पवार, संचालक विद्यार्थी कल्याण आणि बहिष्याम शिक्षण केंद्र आणि कैलास मोरे, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ग्रामीण विकास उद्योजकता विद्याशाखा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या अभियानात मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी संगमेश्वर महादेव मंदिर परिसरातील प्लास्टिक, कचरा, गवत इत्यादींची स्वच्छता करून अस्ताव्यस्त पडलेली दगडगोटे उचलून घेतली। विविध ठिकाणचा लाकूड पाटा एका जागेवर जमा केला। सर्व मंदिरे ओटे पाण्याने धुवून स्वच्छ केले, तर विविध ठिकाणी आंब्याची झाडे लावली। संपूर्ण मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संदेश दिला आणि या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम, सामाजिक जबाबदारी, सामूहिक कार्यसंस्कृती यांचे महत्त्व अधोरेखित झाले। सावरगाव परिसरातील स्थानिक नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। पर्यावरण संरक्षण ही केवळ शासकीय जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य करावे असे सांगत अभियानाचे प्रमुख कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले। तर जीवनात गुरुवर्यांचे महत्त्व पटवून देत या अभियानाबद्दल कुलगुरू डॉक्टर सोनवणे सर, सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांचे संगमेश्वर महादेव मंदिराचे व्यवस्थापक हरिभक्त परायण सूर्यवंशी महाराज यांनी कौतुक व्यक्त केले। एक इच्छा असते तर आपला विद्यार्थी नामांकित व्हावा आणि त्याचं भविष्यात चांगलं घर चालावं, एवढीच इच्छा असते गुरुची। आपले गुरु 5 आहेत। पहिले गुरु आई वडील, दुसरे गुरु जे आपण विद्या घेत असतो, जे ज्या ठिकाणी जातो ते गुरु। तसं दत्तप्रभूंनी 51 गुरु केलेले आहेत। मी जर सांगितलं तरी मला गुरु मानायचे। तसं प्रत्येक ठिकाणचे गुरु आपण आदरणीय ठेवलं पाहिजे। आई वडिलांना जसं आपण आदरणीय ठेवतो तसं गुरु सुद्धा आदरणीय पाहिजे। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि धर्मवीर शिवाजी महाराज यांनी सर्व गुरुचा आदर केलेल्यामुळे एवढा महाराष्ट्र आज आपण उच्च मानेने आणि उच्च स्तराने ताट मानेने जगतो आहेत, फक्त आपल्या राजामुळे। राजांनी सुद्धा गुरुला वंदनीय केलेलं होतं आणि त्याच्यामुळे गुरु हा आपल्या हिंदू धर्मात श्रेष्ठ मानले गेलेला आहे। गुरुचा शब्द जो कोणी ओलांडून त्याच्या प्राचित्य त्याच्या युगात घडत असतं, त्याच्यामुळे गुरु एकदम श्रेष्ठ असतात। तसंच आज आदरणीय आपले सोनवणे साहेब गुरुकुलचे मुक्त विद्यापीठचे आपले यांनी साहेबांनी जो उपक्रम घेतला, काही नाही इथं येऊन तुम्हाला आधीच सूचना दिली, इथे येऊन त्यांच्या मनात परिवर्तन असं आलं। पण आज आपण एक दिवशी हनुमान भक्त आहेत दादा, हनुमान भक्त असल्या कारणाने हनुमान जयंतीनिमित्त महाराज अन्न भोजन सुद्धा आज तुम्हाला 1 तासानंतर इथं अन्न भोजन सुद्धा आहे 200 लोकांसाठी दिलेलं। त्याच्यानंतर दादांनी हनुमान भक्त असल्यामुळे एवढी सेवा देणं हे साधारण पुण्यवानाचं काम नसतं। दादांच्या पाठीमागे दादा जर एवढ्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी पोहोचले, कुलगुरू होणं एवढं सोपं नाही आणि कुठल्या पदावर पोहोचणं एवढं सोपं नाही। आपल्या दादांच्या आई वडिलांचं पुण्य आहे आणि त्यांच्या पाठीशी त्यांचं पुण्य म्हणून या स्तरावर आलेले आहेत। कारण की आपण आदर घेतला पाहिजे। एवढी मोठी व्यक्ती जर एक मंदिर जाडू शकते तर आपण काय केलं पाहिजे आपल्या जीवनात, हा आदर्श आपण घरी घेऊन जा। का हा जीवनभर आदर्श तुमच्या डोळ्यापुढे ठेवला, तुमच्या घरी कधीही लक्ष्मी कमी पडणार नाही आणि कधीच तुम्हाला कमजोरीपणा येणार नाही आणि कधीच दुःख येणार नाही, दारिद्र्य येणार नाही। एवढे 2 शब्द मी इथंच थांबतो।
या कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या स्वच्छ परिसर सुंदर परिसर या घोषणांनी करण्यात आली। संगमेश्वर महादेव मंदिराचे पुजारी तथा व्यवस्थापक हरिभक्त परायण सूर्यवंशी महाराज, महादेवपूरच्या माजी ग्रामपंचायत सदस्य ज्योती भागवत, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नामदेव गोतर्णी, ॲडव्होकेट स्वप्नील गोतर्णी, संजय गोतर्णी आदींसह सावरगाव येथील नागरिक उपस्थित होते। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे समाजात पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास निश्चितच मदत होणार आहे। NCN न्यूजसाठी सुनील पगारे, सातपूर।